लोणावळ्यातील भोशी डॅम प्रवाहात पर्यटक वाहून गेल्याच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यात मोठा निर्णय। कांडवण, केरले धबधबा, पावनखिंड, मानोली धरण, उखळून धबधबा या 5 पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी आदेश लागू। तब्बल 17 वर्षांनी T20 विश्वचषक जिंकलेली विश्वविजेती टीम इंडिया मायदेशी परत। खेळाडूंच्या सन्मानार्थ शुक्रवारी 5 जुलै रोजी विधान भवनात होणार विश्वविजेत्या खेळाडूंचा सत्कार। कोल्हापूर जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने इचलकरंजी येथील पंचगंगा नदीतील बंधारा पाण्याखाली। शहरातील पंचगंगा नदीची इशारा पातळी 68 फूट असून धोका पातळी ही 71 फूट असल्याने महापालिकेचे आपत्कालीन यंत्रणा सतर्क। सगळे सोयरेच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेत तथ्य नाही, ती याचिका फेटाळून लावण्यात यावी। राज्य सरकारची हायकोर्टाकडे मागणी, तर हायकोर्टाकडून सुनावणी 2 आठवड्यांसाठी तहकूब। इचलकरंजीतील शहापूर येथे अल्पवयीन सुशांत कांबळे या युवकाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून, पुढील तपास सुरू। तर घटनेमुळे इचलकरंजी परिसरासह जिल्ह्यात मोठी खळबळ। सततच्या पावसामुळे शाहूवाडी तालुक्यातील पार्लेश्वर धरण 100% भरले असून धरणाच्या सांडण्यातून नदीपात्रात विसर्ग सुरू। तर धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान। राहुल गांधी यांनी सभागृहात भाषणात केलेल्या वक्तव्यातून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने विश्व हिंदू परिषद आक्रमक। चिपळूण पोलीस ठाण्यात राहुल गांधी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी। रम्मी सर्कल सारख्या ऑनलाईन जुगारांवर तातडीने बंदी घालण्यासाठी संभाजीराजे यांची आक्रमक भूमिका। बंदी न घातल्यास 9 जुलै रोजी गृहमंत्र्यांना विधी भवनात जाऊन विचारणार जाब। सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करून त्यांचा सातबारा कोरा करावा, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची मागणी। तर सर्व शेतकरी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिणार पत्र। विश्वविजेता टीम इंडियाच्या स्वागतासाठी गुरुवार दिनांक 4 जुलै रोजी मुंबईत जंगी मिरवणुकीचे आयोजन। नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम दरम्यान डबल डेकर ओपन डेक बसमधून निघणार मिरवणूक। लाडकी बहीण योजनेचं नारी शक्ती ॲप पुढे सरकत नसल्याने लाडक्या बहिणींमध्ये संभ्रावस्था। योजनेचं नेटकं नियोजन नसल्यामुळे महिला नाराज असल्याचं चित्र। माणसासारख्या दिसणाऱ्या चेहऱ्याचं बकरीचं पिल्लू जन्माला आलं आणि गावात चर्चा रंगली। या पिल्लाला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली, पण जन्मानंतर पिल्लाची प्रकृती बिघडली आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला। राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही। पहिल्या दिवसापासून राज्यातील जनता हाच माझा पक्ष। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची राज्यातील जनतेला भावनिक साथ। विजापूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील कृष्णा नदीकाठावर हृदयद्रावक घटना। नदीकाठी जुगार खेळत असताना पोलिसांनी टाकलेल्या छापेमुळे घाबरून बोटीतून पसार होताना बुडून 6 जणांचा मृत्यू।